कुठल्या बुवामध्ये किती क्षमता व माझ्या माहितीप्रमाणे दिसणार आहे की एकदा दोनदा ना व दोनदा की एकदा माझे काटे समान दोन पाच म्हणजे अडीच 35-40 तो काय बोलायचं गेली 10 वर्ष माझ्याकडे आमच्या भजनामध्ये तबला साथ करणारा माझा तबला वादक संदेश सुतार याचाच वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या मी लाख शुभेच्छा व्यक्त करतो। आज त्यांची जत्रा आहे त्याच्या गावामध्ये, म्हणून आज देसाईनं आम्ही बोलावलं। पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो। काय मंडळी, किती कुठल्या बुवामध्ये किती क्षमता आहे हा बुवा कधीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या पद्धतीने, की काहीतरी समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो। तरुण वर्ग या ठिकाणी एक 10% लोक असे आहेत की ते टाइमपास करतायत, पण 90% लोक असे आहेत की ते कुठला बुवा काय चांगलं सांगतो, कुठला एखादा राग कुठला बुवा गातोय किंवा चांगलं प्रबोधन कुठला बुवा करतोय हे सुद्धा काही भजन रसिक ऐकतायत। बुवानी सुरुवातीला सांगितलं की समीर कदम बुवांचं नाव का नाही घेतलं। बुवा मी खरं सांगतो, बुवांच्या मताशी मी ठाम आहे। बुवानी आम्हाला येऊन आम्ही त्यांच्या गावामध्ये आलोय, त्यांनी आम्हाला हाक मारली पाहिजे होती, बुवा कसे आहात काय आहात। आणि माझ्या गावामध्ये जेव्हा बुवा येतात तेव्हा मी पहिलं त्यांना हाक मारतो आणि त्यानंतर मग ते बुवा होतं आणि ज्यांची नावं घेतली ते आमच्या समोर होते। मी पुन्हा एकदा या कांदळगाव वासियांना सांगतोय, समीर कदमचे आणि माझे वैयक्तिक रिलेशन चांगले आहेत। काही मुद्दे आमचे आपसात तात्विक मुद्दे असल्यामुळे मी थांबलोय आणि म्हणून ह्याचा भावला या सुद्धा आज तुमका सगळ्यांना मान्य करूचा लागत। आज समीर कदम माझ्या बरोबर नाही आहेत, म्हणूनच आज अरुण घाडी माझ्या बरोबर 5-6 कार्यक्रम करतोय, नाही तर ह्यो ढाबलेलो बुवा होतो। आज संदीप लोके, गुंडू सावंत, काय बुवा मी बोलल्यावरच तू बोलणार, लक्षात ठेव। सुरुवातीपासून मी तुला एकही शब्द बोललो नाही, का? कारण मला बघायची होती तू समोरच्या बुवाची कळ काढतोस का। असली भजना आम्ही तोंडात मारीन कानपाटात मारीन, मारला काय कधी? गुंडू तू कधी मारलंच काय माझ्या कानपाटात किंवा मी मारलंय काय? हे सेटलमेंट मला जमत नाही। मी सरळ सांगतोय, कांदळगाव वासियांना जर मला परत नाही आवडला कार्यक्रम, माझ्यासाठी ते थांबले तरी चालतील, या मताचा मी आहे। पण माका त्या लेवलला जाऊन जमाचा नाही, जग मारून मग तू बसता आमच्या बरोबर। तू चांगले कोणते संगीतकार त्यांना घेऊन बस ना। बघ तुका किती कार्यक्रम येतात ते, आज तुका बसायचा लागला आमच्या बरोबर, लक्षात ठेव। तू कोणाक का ह्या सांगता 3 रागाचा 4 रागाचा, आम्ही नाही ते बिल गाऊ शकत नाही आम्ही। जर तू आता मका सांग खरा सांग, आजपासून तुझे ह्या महिन्यात किती कार्यक्रम होते उद्यापासून? आता खर्चा बरोबर चांगला मुद्दा तुम्ही बोललात। मका एक बुवा सांगता सिंधुदुर्गातलो तू वर गातोस, अरे पण खायचे राग हे का मी सांगते, या मनापासून सांगतोय। तुका मी धुतलंय सोडीत नाही, पण तुका तर माहिती आता माहिती म्हणून सांगतोय तू नाही, तो शायनरच आहो। हे शायनिंग आहे ती बंद करा भाजनात, तुका सांगायला तोंड फोडून टाकी नाही तू तुझं। तो आमका तोंड फोडीन आणि कानपाट फोडीन म्हटल्या म्हणून त्याच्या सर्टिफिकेटची मागा गरज तर नाही। तुका काय आम्ही भाव, अरे भाव बसले आज तू त्याची उदाहरण केलंस। आयुष्य तुमका या पटाचा नाही मी बोलतोय का, तुम्ही माकाच वाईट म्हणतालास। कारण काय आम्ही मगातपासून हयलो माहोल बघतोय। एक सांगता बामराज खूप म्हणजे खरसून तरी मला डॉमिनेट करतो, करू देत ना। काय एका कार्यक्रमात माका फरक पडत नाही, माझे कार्यक्रम पुढचे रद्द होतले नाहीत, ह्यो फकडे फिरतलो म्हणणारो। माझ्या तरुणांसाठी सांगतोय, आज ह्यो गुंडो जो काही शायनिंग मारता याचा वय 50च्या पुढे हा, त्याच्यामुळे त्याला ते शायनिंग करूची। मगाशी तो खायच्या तरी काय रे सांगा, तो हिरण्यकशिपूचा काहीतरी सांगा ना, कानात काय ता तुझ्या कानात पण त्याच पद्धतीचा हाता नाही ना, मग ता कशा घालतास रे तू? ह्या शेंडीचा विषय मंडळी, मे महिन्याच्या पूर्वी माझ्या ह्या डोक्यावर तुम्ही कधी शेंडी बघितलात काय? खरं सांगा मनापासून। माझे वडील मे महिन्यात गेले आणि मी स्वतः ठरवलंय की 1 वर्ष त्यांच्यासाठी हे थांबवायचं। आणि ह्या नालायक मुळात मी ह्या वैयक्तिक सांगितलेले, तरी पण तू मुद्दात काढलोस तू। म्हणजे किती तुका प्रेमाने घ्यायचं किती सांग ना तू, तुका बोलले की नाही मी? मग ते शेंडी दाखव रे, मग आंबाडो बांध। अरे काय या किती फास्ट लिहता आता तू, किती फास्ट लिहिण्याचं काहीतरी प्रमाण ठेव ना।
अरे तू मोर नाचता म्हणून ह्यो माझ्यावर या करू बघता. लांडोरा नाचाक लागला. लांडोरा तू तू कळी करू नको रे. पण अरुण गाडीक माहिती आहे ना, लोक एक बुवा थोडाफार तरी भजन करा, पण तू कायच न करता त्याका बोलतो रे. तुका अधिकार नाही गुंड्या त्याका बोलायचो. आज कुडाळातला ता रत्न लक्षात ठेव. मी म्हणते ते का सिंधू रत्न म्हणा नको, निदान नवरत्न तरी म्हण. कोणतरी डोक्यावर घालून शांत झोपात तरी. काय बुवा तू गजराच्या माध्यमातून दिलं. रामेश्वरावर आणि कांदळगावावर गजर मात्र सुंदर. दुसऱ्याचं का कोणीच तरी असू दे, पण तो सुंदर हा स्वतः लिहिला ना. असू दे मग तुमचा ना, असू दे मग चांगलाच हा. सांग मी बोलतोय ना बुवा, असा पुढचा बोलला द्यावा. काय काय बुवांका सवय असता. चंदगवडा हो तुका रे काय सगळे पाठसून सांगा. असू दे. हॅपी बर्थडेचं बुवा गाणं तुम्ही म्हटलं असतं मला आवडलं नाही. असं नाही गाण्याचा बुवा. समीर कदम बुवानी तुका 200 रुपये दिले आणि त्यांना का वाटला नाही रे. लोकांनी ह्याका 50-50 तरी देऊचे. आम्ही कायच म्हणजे आमचं काही योगदानच नाही का या भजनी सृष्टीत. आज आमच्या तोंडावर त्यांनी 50-50 तरी मारून होय होते घरामध्ये. या मतात तुमचं काय म्हणणं. तोंडा हा बोला कसला म्हणताय ना. ह्यो सांगता अरे गुंड्या लक्क पडला प्रकाश या गाण्याची तू केंड करतोस. भवानीचं गोंधळा रे तो. आणि अच्छा अच्छा काय रे त्याची तुझा तोंड बोडून परत जात अच्छा अच्छा करची तर तो नाचता म्हणून तू नाचतोस बघा. जरा मागे राहा मानतोय नाही त्याला कसलो होयो हा बुवा. माका एक कुडाळा एक नवीन भगव्याशालीवालो बुवा जन्मा गेलो म्हणजे माका तिथं आदर आहो. हा माझं वारसो चालूचा प्रयत्न करू नको. तू केड करतोस पार्सल मध्ये. एक वेळ नाही तुझे बाहेरचे गाठी आहेत ते मी सोडून तू भुतुरल्या गाठीतलो बुवा असं मला पाप तुझ्या लय पुसता हा म्हणून तू असो रवलोस 40 वर्षा. 40 मला हरकत काय नाही असं. चिमणी चिमणी म्हणजे काय पाखरू वाटला तुका. तो सांभाळू होयो ह्यो असतो गोळी आहे घेऊन फिरत तकडे. सांभाळशी रे. नाही त्याच्यासाठी मी प्रयत्न खूप केलंय. पण काय प्रत्येकाचे ते हे असतात. तर सगळ्यांच्यात नशीब. आता तुमच्या घरी किती जण असते शिल्लक काय करताला. आमची केंडी करण्याशिवाय तुमच्याकडे का पर्यायच रवलो नाही दुसरं. आमची उडवताला उद्या नाट्य लोक्यात मस्त म्हटलं ना गुड्यात मस्त केल्या ना त्याच्यात समाधान असतं काही लोकांना. पण काय काय चाहते असतात ते अरे माझ्या बुवाची वाट लावल्या रे त्यांनी. हो काय कोल्याचा काय रे मला माझा आवाज काय कोले गुई सारखं वाटता. तू एकदा लाव रे. तू काय एकदा कोले गुई घालू गेला हयसून ना पिवळो पट्टो मारत पावशेपर्यंत धावत जाशी. लक्षात ठेव एवढा सोपे नाही आता. हे बघ ह्यो माझो खरो मित्र हा. अरे बाबा नाही तुका मी वाईट म्हणत. आपल्या बरोबर बसा आपण एकत्र बसूया. चर्चेने विषय सोडवले जातात. समीर कदम बुवांकडून 100 रुपयांचं बक्षीस दिला. ही आमची पोच पावती आहे बुवा. आता तू म्हणजे भीक मागलोस मला तो गुंडू तुका जर समीर कदम बुवानी 100 नाही दिल्यानी तर मी 200 देतलोय. मी तुका 200. माझ्या मित्राची मी इज्जत आहे कांदळगावात येऊन जाऊ देवतोय नाही. तू माझ्याशी नालायकगिरी कर. तुझ्या लक्क काय काय लक्क रे. तुझा लय हालतोस तू होय. अहो वरसून हालतो खालतून हाल ना तुझी काय कवटा फुटतात काय रे. पुढे जाऊ नको त्याच्या रयत काम बोलता आणि बाजूक जाता. 101 रुपयांचं बक्षीस आले धन्यवाद. त्याचप्रमाणे बागवे सर यांच्याकडून लक्क पडला या गाण्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आलंय. आता पेटावतलंय. मी मगाचपासून शांत राहिलोय. ती वादळापूर्वीची शांतता होती. बघूया म्हटलं कुडाळकरी काय करतो. कुडाळकरी घेत खाय गावू लागलो हिरण्य कशबू गावू लागलो. चिडलंय आता मी खरं सांगा चिडलंय का. पण चिडासारख्या ते आता काय माकाच बोलले नाहीत. त्याचप्रमाणे ही नवीन गँग हा कशी तरी लिंबू फायटर. हो जेव्हा चप्पल लिंबू फायटर तो लिंबूंचा फायटर हा. त्यांनी राणे साहेबांवर गजर घेऊन सांगलेलो 51 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद. त्याचप्रमाणे ऋषी कासले यांच्याकडून आईच्या गाण्यासाठी 51 रुपयांचं बक्षीस आहे. तुका बघा ना 2 ते 3 गाण्यांची फक्त फरमाईश आयुष्यभर येते. अरे होय तू शांत बसची तेव्हा
तू जसं काय मी तुझे 5-50 हजार घेऊन खाल्लोय तसं एकटंच बोमाटतं सगळे सुद्धा. आणि बरं तू बोमाटतोस तो बोमाटतो जे दोघांना त्याचा भांडवल करतोस बरं. तू तरी समजून घे माका. आता ह्याच्यात काय मी ते काय गाडी घातलोय वाईट बोललोय. तुम्ही सांगता तुम्ही भजन रसिकांका बोलता. तू धुतल्या माळेचो तू भारी रे. तू काय वाटतं तुका काय वाटला हे दोघवले पेटले काय मी मोठं भजन सम्राट मग लोक म्हणती उद्या अरुणने भजन छान केलं ते दोघवले कोणगे जाऊ. हिंदू सावंत बुवांच्या गजरा पर्यंत मौली ऐका तुम्ही त्या दिवशी ते हार घेऊन तुम्ही जिल्हात ना. हा मी तुमका चांगलं वळखतो ऐका. गुंडू सावंत बुवांचो आठव हा म्हणजे गुंडू सावंत बुवांचो गजर चालू होईपर्यंत हयलो एक माणूस जाऊ शकत नाही याची मी गॅरंटी देते ना. कारण मी पेटवतले आता त्या कावर पेटवणं म्हणजे ता पेटवणार होय. हा तसं नाही. हॅपी बर्थडेचा पारकर साहेब आणि आमचं तबला वादक यांच्यासाठी एकत्र मी गाणं म्हणतोय. कसं आहे बघ गाणं बघ. तो अभि इस क्षेत्र में कच्चा है सूर आणि राग सहो गुरु परमात्मा ये दो ही गानी तुझको आएगी. इसके बाद तुम कच्चा है. 3 और 4 हिंदी क्या ख्याल ख्याल हो गाते हैं. हाँ वही वही वो तुम बोलते. बार बार दिन ये आए बार बार दिन. आणि बुवा आपण आवाज लावते वेळी ना त्या स्वराला मॅच झाला पाहिजे. तुझा अहंकारी आलाप मला वाटतोय. तुझं यावर काय मत आहे. तू वेगळं मत तुझं मांडू शकतोस. पण तुझ्या लय गुंड्या गुंड्या तुका लय म्हटल्या ना एवढा कधीच नाही. आता मी कधीच करतोय तुमच्या बघूया तरी करू दे म्हणजे तू काय बोलूच शकत नाही का. बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार ये आए बार बार दिल ये गाए. जियो हजारों साल ये मेरी यार. काहीतरी ऐक नीट गाणं कसं आहे ते बघत काहीतरी उगत लोकांच्या समोर मांडू नकोस. त्यानंतर स्वतः तू आज आम्हाला काय टोचून बोललास किंवा मायबाप भजनी श्रोत्यांना काय दिलंस. आज माझ्या तरुण वर्गाला मी या भजनाच्या माध्यमातून काय लोक आहेत या ठिकाणी ते ऐकण्याच्या स्थितीत नाहीये. तरी सुद्धा माझ्या तरुण बांधवांसाठी मी सांगतोय दोन्ही बुवांना मी 100% बोलतोय आणि बोलणार पण आजकाल जे 2 व्हीलर तरुण बांधव चालवतात एवढी सुसाट गाड्या चालवतात. बाप बिचारा 1 लाखाची गाडी घेऊन आपल्या मुलाला देतो आणि मुलगा सर्वांसाठी मी बोलत नाही पण जे फास्ट गाड्या चालवतात त्यांच्यासाठी सांगतोय. बाप बिचारा 1 लाखाची गाडी घेऊन देतो आणि हा मुलगा 80-90च्या स्पीडवर गाडी चालवतो आणि कुठेतरी मग ऍक्सिडेंट होतो. लक्षात घ्या का तो म्हातारा झालेला बाप तो स्वर्गवासी झाल्यावर त्याला या मुलाने अग्नी द्यायचा असतो. पण यांच्या फास्ट गाडी चालवल्याने हा कुठेतरी अपघातात जातो आणि मग त्या म्हाताऱ्या बापाला आपल्या तरुण मुलाला अग्नी द्यावा लागतो. लक्षात घ्या. म्हणून तरुण बांधवांसाठी माझ्या सांगतोय गाड्या चालवा माझा विरोध अजिबात नाही पण आपला स्पीड आहे तो 40-50 वर ठेवा जेणेकरून जरी ऍक्सिडेंट झालं तरी ते कमी प्रमाणात होईल. तुम्हाला जास्त लागणार नाही आणि शक्यतो हेल्मेटचा वापर करा. काहीतरी समाजाला 2 गोष्टी सांग ना. नुसते
गायक लयत रे सिंधुदुर्गात, काय नाही लक्षात ठेव. अति या क्षेत्रात ज्यांनी केल्यानी तू म्हणतो लोक गर्व झालो एका काय गर्व नाही, गर्व झालो असतो तर ह्या लोकांनी आमका स्वीकारल्यानी नसता. काय झालं तरी ती बोलवतात आमचं. आणि तुका एक लक्षात ठेव, आम्ही स्वीकारला, आम्ही तुका स्वीकारलो. तू अरुण गाडी उचलली जी टाळ्याक लावू नको, तुका सांगायला ठेवतोय भाजशील कधीतरी. आणि तू जेव्हा आमच्या विरोधात बोलतलच ना कधीतरी दाणी गावतलच. नाही असू दे, आपण त्या विषयात जाणार नाही. जेवढ्या वेळा गेलोय दाणीक गावलोय, तसला काय माका सांगत नको. तो आपल्या कर्मात होतो पण तो तसला नाही करू, तो याची माका गॅरंटी हा. पण तू जर काय बोलतस ना शिस्तीत बोलत जा. टिवले बावले एका गाण्याचे जे ऍक्शनी मारत ना बुवा, आम्ही तुझ्या काहीच्याच गाण्याचे नाही ऍक्शनी मारले. लक्क पडल्या गाण्यासारखी तू केड करतस. त्याचे जरा व्ह्यूज बघ ना पोयपेतल्या बारीचे. अरे त्या गायकाक नाही तेवढे मागत रे, पण तू केड करतस त्याची. लाज वाटत नाही तुका अजिबात. कसं असतं माहितीये बुवा, भाजी असताना भाजी ना ते एक माशी असतात, ती भाजी मोजताना तराजूवर बसली ना तर त्याला तेवढी किंमत नसतात. पण सोना मोजताना त्या तराजूवर बसली तर 10,000 बटकुआ. आपण काहीच्या बुवांबरोबर बघतो. म्हणजे आमका दोघांना काय येतच नाही काय रे? तुझं काय म्हणणं की आम्ही कधी आडतालात नोटेशन म्हटली नाही. आता धोंडे माती माझ्या मित्राक काय येत नाही म्हणून मी आता त्रितालावर इलोय. मग मी तरी काय करू? मी आपलं आडतालात गायत राव आणि तो त्रिताला. मग तो आता आडतालात गेलो, मी त्रिताला दिलं. हो सगळा बाबा तुकाच येत. ते पारकर बिरकरांचा सगळा चुकला, उगाच आमका हाडले. तुका हाडून एकट्याक बसवते ते सगळ्यात बरोबर होणार होता ना. पण आम्ही कोणाक मायबाप भजनी शोधे, आमचं तुमच्यावर कोणावर राग नाही. तुम्ही फक्त मजा करता. आणि माझा एक स्वभाव आज तुम्ही प्रत्येकाने सांगा, आज सुरुवात बारीक बोला खायच्या बुवान केल्या ती सांगा. तुम्ही मनापासून सांगा मात्र, अरे खायच्या बुवाची बाजू घेऊ नको. मी सुरुवात केली गुंडू बुवा बोला, आणि म्हणून बारी मग रंगत चालले. ह्यो करतात असो मी केला असतोय तर ह्यो काय करणार होतो? ह्यो डायरेक्ट माकाच पकडणार होतो. एका काय बोलायची तरी हिंमत नाही. पण माका बघ तुका बकरो केल्या तिने. काय हे बकरे बिकऱ्याचे कसले रे घाणेरडे. आणि मग तू कुत्र्याचं परत जोक्स मारलं. हे जोक्सचे धंदे बंद करा रे. हे जोक्स ना पारकर बुवानी चुरगळून टाकले. आणि आता तुम्ही आईच्या हाडणार. जोक्सची भजनं आता थांबवा. लोकांना काल 4 गोष्टी देता येतात काय बघा, नाही तर शांत आपले ख्याल गायत राहा. आणि आमचा बुवा काही येतच नसत मोठेपण कधी सांगणारच नाही बुवा. आणि त्या कांदळगावच्या रामेश्वराक माझी फक्त एकच विनंती आहे की जर अहंकार असाल तर तो घालव, नको तो अहंकार. मी पण नको बुवा आमका अजिबात. तर आमची तारखे नाहीत ना बुवा. 2-1 तारीख फक्त खाली यामध्ये 30 तारीख पर्यंत मध्येचे कार्यक्रम घेत नाही आम्ही तब्येतीच्या कारणाने. त्या दिवशी त्या केरवड्यात माझा आवाज जाम झालो पूर्ण चव्हाण बरोबर ऐक युट्यूबवर. मग आता तू एक स्वतः त्या सरस्वती जर मानत असतील तर सांग. असे 5-6 कार्यक्रम रेग्युलर आहे त्या आवाजात तू करू शकतस बुवा? करू शकतस का? मग ते करतो आम्ही. आणि अशा बुवांची तू केंड करतोस. लक्क पडला काय? का लक्क पडला रे? किती बोलतोस? तुका पगार किती? अरे तुका 4,000 ठरलेले, आम्ही 10,000चे बुवा असाव. आणि काय म्हणतात तुमचा राग नाही ना? काय नाही, तो माझा जवळचा मित्र होता. तुम्ही वाईट विचार मग येईल. एकदम जवळचा मित्र होतो माझा. आता काय मे महिन्यापर्यंत आपण त्याच्याकडे जाऊया. सगळे येताना ना तुम्ही अरुण गाडीकडे मे महिन्यात सगळ्यांनी जाऊचा. कोरोना असलो तरी आणि नसलो तरी. बोलवतो ना. हो लगेच ना. तुमका माहिती नाही मी नाही. लक पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी. आवाज उठला
आमचे परममित्र रुपेश कदम यांच्याकडून हा लक्ष्मी हार आलाय, मनापासून स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर आईवरून गाणं म्हणायला सांगितलंय. ह्यो सुरुवातीक सांगता आज एक मेलो आज एका फरमाईश नाही तो म्हणजे एवढं पोचलो सिंधुदुर्गात आला तो खैचे मुद्दे खै पोचून काढी गुंड्या. पण ह्या बाकीच्यांबरोबर शिकवतो. तुझ्या मी पायाच्या नकापासून ह्याच्या लाल केसांपर्यंत तुका पुरो वळागतय, सोलून खाईन तुका, सोलून लक्षात ठेव. आणि तू शक्यतो माझ्या वार्तेत पडा नको. हा तुका काय बोलायचं ना त्याला गुंड्या म्हटलं ना तर थोड्या चंड्या म्हणल्या. अजित पारकर, अवधूत पारकर यांच्याकडून जबतक या गाण्यासाठी आई म्हणून गाणं म्हणतो. त्याच्यापूर्वी एका एक मगाशी गाणं सांगितलेलं कोणीतरी. तू सुख करता तू दुख करता तू मुझे कबूल मैं तुझे कबूल, तुझे कबूल मैं तुझे कबूल. इतना दवा खुदा खुदा दवा आम्ही गोवंचे सांगाना मुलं भरून नालंद बागवेदा चौधरी नाव ऐकून होय मान पाठ पदम पांचाल बाबल कोकर भजनाचे सम्राट. नाळी भोपळी गलवांना लाल पोट तुझ्या मामा हे अरुण नावाला नावा रुपाला लाय जगात हे बापा मोर्या
पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ही आई ते पाणी डोळ्यांमधले घास भरवते जी ही आई बोल बोबळे शिकवीत तारे जगन्नाथ वदेती आई तुझे पाणी डोळ्यांमधले घास भरवते आई विसरून सारे मी पण सोबत हसते रडते आई तेच लागला सगळ्यात आली ओटी उमटते आई जखमेवरती मुंगरी होते गणिताची सागर होते आई श्वासही देते ध्यासही देते जगण्याचा विश्वासही देते तरी म्हणते जग व्यवहारी आई कुठे काय करते आई कुठे काय करते आई कुठे काय करते रामाची बायको पार्वती बुवा त्याच्या नादात तू लागा नको ते का हा थोडाफार त्याच्यात नॉलेज पण रामाची बायको पार्वती म्हणा नको आपण देवतांचा अपमान करण्याचा आपल्या बुवा अधिकार नाही त्याच्यापेक्षा शंकराची बायको म्हण ना पार्वती मग कशाला आपण उगाच म्हणायचं काहीतरी तो सांगता आता काय हा मी हा त्याका किती डॉमिनेट करतो ह्या त्याका माहिती तो मागा मगापासून घालून पाडून बोलतो पण तो सांगताना 100 रुपयाचा त्याच्यातला 5% तरी खरा असता लक्षात ठेव 95% असू देत ना त्याचा पॉट भरता त्याच्यावर तर तू कशा त्याच्यात कळतो माका त्याच्याबद्दल तो क्लिअर करून बघता आता शेवटला बघ तो दोघांका हैराण करतो तो आता दोघांका पण तू काय वाईट वाटाण घेऊ नको हा मी असं तू फक्त माका शक्यतो कमी बोल मी तुका घेऊन फिराल हा तुम्ही भाव तुम्ही दोघजण कसे फिरताला हो नाही कसं असता एक लक्षात ठेवा गुजराती समाज असता गुजराती तिने एक दुकान घातल्यानंतर तो आपल्या गाववाल्याक बोलवून घेतलो ये बाजूक जागा हा पण आपलं कोकणी माणूस असलो तो काय वडापावचं यार दुकान घातल्यानंतर बाजूक जर म्हणत ए भावा माका काहीतरी जागा दी नको त्याच्यात देवस की हा लिंबू टाकलेला हा म्हणजे पुढे येऊ देऊचो नाही ह्यांच्या दोघांना क्रॉसिंग आतून ह्यो पुढे येलो तो ह्यो दानिक गावलो ह्यो पुढे हाच आजी ह्यो माझ्या सोबती का त्याच्यामुळे ह्यो पुढेच हा त्यांनी माझी संगत सोडल्यान काय का कोणच विचारू शकत नाही का माझ्याशिवाय आणि जर धर्म संयोगान जर मी मेलय तर तुका माका 13 दिवस खाली सुद्धा ठेवून जमाचा नाही काहीतरी तुझ्याकडे कोण अरे तुका सगळे पाणी येतात ते संताची धनाची सारखे तुका बघतो काय 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 मंगलाष्टका तर याच्या लग्नात ठेवलेलं तुमचं लगीन झालं हो नाही कधी करताना काय होय ना माका बोलवलास पण ते माझे कार्यक्रम असताना हा माका बोलवला तर माझे आजूबाजू कार्यक्रम आणि श्लोक म्हणा गोवा माणूस श्लोक म्हणा एका बोलवायचो आणि ख्याल गायकी बोलवा आता तंबूर घेऊन एका बोलवायचो तू पाठीच बसाच राहू शेवटपर्यंत काय तर पेटा नाही मंगलाष्टका बदलते हा त्या दिवशी काहीच्या तरी बारीक सांगत तात्ताच म्हणतो नवीन म्हटल्या ना या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्रव सावरता या वीणावर
लग्न होऊचे त्यांना क्षणिक आनंद मिळण्यासाठी ह्या म्हटलंय मी. होय थांब. क्षणिक म्हणजे त्यांना असा वाटला की मी आता माळेरच उभो असेल 2 मिनिटं. आता ते परत शांत होत ते स्वप्नात होतं. नाही झोपायचे. आता घराकडे जरी गेले तरी अकडे परातले काय कर पर्यायच नाही. आमच्या वयात सुद्धा आम्ही तास केला. ह्यो आता तो काय करता म्हणून यांनी वार्य वाढवल्या तो हसता. पण तुका एक सांगत हे अरुण तुका जा वाटता तसा नसता. थोड्या दिवसाचा खेळ असता तो समजला. मग म्हणत त्याच्यावर यांनी PhD केल्या ना. वया तर गजरात सांगत उंडू सांगते का थोडस ज्ञान देते का. ह्यो आज कोणाची तरी शिकार करतो लिहून ठेवा. नाही मी लिहून ठेवा बरं लागणार. गुंडू सावंत कोणाची तरी शिकार करणार आज. हा तो माका बोललो एक लक्षात ठेवा. मला जर तो बोललो तर कोणी वाईट वाटून घ्यायचं नाही कारण त्याचा तो स्वभावच आहे. पण ह्याका बोललो तर मात्र माका वाईट वाटतं थोडासा. ते का बोला जब तक म्हणताय जब तक तुझा वय अरे जब तक मगाचपासून आठवण जातात जब तक म्हणा. हा असं द्या माझ्यापेक्षा ह्यो चांगला म्हणून. ह्यो सध्या स्वरात इलो 13 मात्रावालो. वेळ बघा किती झालो. ह्यो किलेच करतो वेळ झालो तो. हो कंटाळलो आल्या. आज तो जरा बाहेर गेलो त्याच्यामध्ये का वेळ लागला. मेरी तकदीर का आईना तुझसे ही है मेरी हमसफर. रब से ये गुजारिश मेरी तुझको लग जाए मेरी उम्र. जब तक सांसें चलेगी असं बोलायचा. आम्ही बोलतो घराकडे रोज. तुझा आवाज बिवाज बसत नाही रे. हा आम्ही भियातो एक शब्द बोला. केवढ्या बोलता काळी 4 असतो बुवा बघा. जब तक सांसें चलेगी तुझको चाहो. देसाई ह्या तुमच्या वेळात नाही ह्या हल्लीला आज तुम्ही म्हणजे काय आता ही भजन आहे इलाजच नाही. यांनी मिठाशिवाय केल्या. हा जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार. मग गाणं म्हटलं ना ए असा त्या मुलीच्या असा काळजापर्यंत जाऊ गया. हा काय वाटतच नाही. काळजापर्यंत गाणं जाऊ गया असा वाटत गया. जब तक सांसें चलेगी. तू शक्यतो मला नको हे ती प्रियाची झोपात लक्षात ठेव. तू एकटो असलं बस पैसे दिलो. जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार. मर भी गया तो भी तुझे करूंगा प्यार. मर भी गया तो भी तुझे करूंगा प्यार. मर भी गया तो भी आज तुका बरोबर थोडे होते त्याची. काळी मैना दिसते तरुण. काळी मैना दिसते तरुण. होईल कोरोना जाशील मरून. लोके तुला सूर करता. लोके तुला उरेल पुरून घे भजन करून. लोके तुला उरेल पुरून घे भजन करून. लोके तुला उरेल पुरून घे भजन करून. घे भजन कर घे भजन कर. क्या बात आहे. एकदा योगेश साठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. मग आज मला एक तुझ्या भजनात आवडला ते उंच स्वरात मंडळींका जो आवाज दिलस ना खरोखर भारी.
पण तू माका बोलायचं बघ ककडे ककडे फिरवतोय तो रात्रीचं नाही जवळ दिवसाचं तरी फिरली रात्रीचं एका फिरूचं लागता त्याच्याशिवाय माझं शिजत नाही काय झाला भानगडी जरी तू घेऊच बाबा नाहीतर रे मजा येत नाही गजर घेतो तू आता तुला परत संधी मिळाली आणि मी शब्द दिलाय तुझ्या गजरापर्यंत लोक जाणार नाही होय किती 4 वेळ आले सावंत गाडी भरली घरवाले यांच्या हवा त्याला देऊया थोडासा दवा अहो सांगतो मी माझ्या भावा अहो या आठवण करून दिली आणि खरं सांगितलं की त्याने तो अजरावर गेलेली जी श्रद्धांजली होती तो ऐका मुंबईचे रक्षण करण्या दिली प्राणांची आहुती शहीद जवानो शूरवीरांनो तुम्हाला लाख सलाम 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 भजनाचे बादशाह सोडून गेले भजनाचे बादशाह सोडून गेले आम्हा सर्वांना या भूवर सहर भले दीपक तुम्हाला लाख सहर भले दीपक तुम्हाला लाख तुम्हाला लाख लागतालाची माहिती तुम्हा नतमस्तकामी होतो भजनाची देवन अभंग गायन रंगुण आम्ही राहतो शूरवीरांवर श्रद्धांजली हो रागात तालाचा एवढा पक्का बुवा मी 4 कार्यक्रम केले त्यांच्यासोबत बरोबर ना बुवा 4 कार्यक्रम एक आमच्या इकडे 2 केले आणि कणकवली आणि तिकडे होय ना धन्यवाद
राणेसाहेबांवर एक थोडक्यात फक्त एक ओळीचं त्यांनी सांगितलंय म्हणून एक चरण घेतो आणि मी गजर थांबवतो. स्वाभिमानी नेत्याचं वादळ सुटलं या जगभर. स्वाभिमानी नेत्याचं वादळ सुटलं या जगभर. राणेसाहेबांच्या कृपेने राणेसाहेबांच्या कृपेने गंगा उतरली भूवर. राणेसाहेबांच्या कृपेने गंगा उतरली भूवर. राणेसाहेबांच्या कृपेने गंगा उतरली भूवर. स्वाभिमानी स्वाभिमानी नेत्याचं वादळ सुटलं या जगभर. राणेसाहेबांच्या कृपेने राणेसाहेबांच्या कृपेने मोठे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सिंधुदुर्गाला हे भूषण. लक्ष्मी पोटी रत्न जन्मले आहे त्यांचा अभिमान. त्यांच्या मागे सदैव उभा त्यांच्या मागे सदैव उभा कांगडगावचा रामेश्वर. त्यांच्या मागे सदैव उभा कांगडगावचा रामेश्वर. स्वाभिमानी नेत्याचं वादळ सुटलं या जगभर. हरिनामात मोठी हो शक्ती. हरिनामात मोठी हो शक्ती. नित्य नेमाने करा हो भक्ती. हरिनामात जे जे रमले ते सुखी समाधानी झाले. भजली भजली गुहांची शाळा म्हणणे काला मोठे काळा.